नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय इयत्ता 9वी गणित भाग 2चं 8वं प्रकरण, ज्याचं नाव आहे त्रिकोणमिती आणि त्रिकोणमितीमधला सराव संच 8.2 आज आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही सराव संच 8.1 जर नसेल बघितला तर 8.1 ची व्हिडिओ जी आहे तिची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्या सोबत शेअर केले। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही इंग्लिश मीडियमला असाल किंवा सेमी इंग्लिशला असाल तरी टेन्शन घ्यायचं काम नाही। तर 8.2 ची इंग्लिश मीडियमची आणि 8.1 ची इंग्लिश मधून व्हिडिओ मी बनवलेली आहे, त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिले। तर नंतर तुम्ही आरामात ही व्हिडिओ झाल्यानंतर डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन त्या सगळ्या व्हिडिओ बघू शकताय। तर जाऊयात मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबून टाका पटकन। बघा, या ठिकाणी ही जी सारणी आहे, हा टेबल आहे, तो आपल्याला माहिती पाहिजे बरं का। हा टेबल जर माहिती असेल, ही सारणी जर माहिती असेल तर आपल्याला हा सराव संच जो आहे तो व्यवस्थित समजून घेता येईल, अन्यथा थोडीशी गडबड होऊ शकते बरं का। बघा, यामध्ये आपल्याला साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा या किमती, म्हणजे साइन 0 ची किंमत किती 0, साइन 30 ची किंमत 1/2, साइन 45 म्हणजे याचा अर्थ बघा, साइन 45 अंशची जी किंमत आहे ती किती असते 1/2, त्याच्यानंतर साइन 60 ची जी किंमत असते ती असते √3/2 आणि साइन 90 ची जी किंमत आहे ती आपल्याकडे असते 1। याचा अर्थ असा होतो बरं का, म्हणजे साइन 0 ची किंमत 0, साइन 0 ची किंमत 0, साइन 30 अंशची किंमत 1/2, साइन 45 ची किंमत 1/2, साइन 60 ची किंमत √3/2 आणि साइन 90 ची किंमत 1 आले। ओके, आता कॉसच्या किमती काढणं सोपं आहे। कॉसच्या किमती लक्षात ठेवायच्या नाही, सॉरी पाठ नाही करायच्या, लक्षात ठेवायच्या। कशा? साइनच्या उलटा कार्यक्रम करायचा, म्हणजे आपण काय करायची, गाडी थोडीशी रिव्हर्स फिरवायची, रिव्हर्स भ्रुम भ्रुम फिरवायची। कशी फिरवायची बघा, शेवटी जो एक आहे त्याला पहिला लिहा, नंतर √3/2 त्याला लिहा, मग 1/2 लिहा, 1/2 लिहा, मग 1/2 लिहा, मग 0 लिहा, म्हणजे उलटा आलो आपण। ओके, परत रिव्हर्स आलो, म्हणजे शेवटी होता त्याला पहिला लिहिला, सेकंड लास्ट लिहिला, जो थर्ड लास्ट होता त्याला तिथंच लिहिला, त्याच्यात 1/2 जो दुसरा होता त्याला सेकंड लास्ट लिहिला, आणि जो पहिला होता त्याला लास्ट लिहिला, गाडी उलटी फिरवली। आणि टॅनच्या किमती तर लय सोपं आहे। टॅनच्या किमती काढताना काय करायचं, फक्त साइन थीटा भागिले कॉस थीटा एवढंच करायचं, या दोघांचा भागाकार। आता 1/0 किती 0 बरोबर। आता या दोघांचा जर मी भागाकार केला, 1/2 भागिले √3/2, 2 2 गेले, वर राहिला 1, खाली राहिला √3, म्हणजे 1/√3। आता या दोघांचा भागाकार जर केला, 1/2 मधून 1/2 गेले, उत्तर आलं 1 बरं। आता इथं जर भागाकार केला, इथं बघा 2 2 गेले, वर राहिले √3, खाली काहीच नाही म्हणजे 1 राहिला, √3 भागिले 1 म्हणजे नुसतंच √3 आपण म्हणू शकतो। त्यानंतर 1/0, 1/0 म्हणजे काय, अनडिफाईन्ड, त्याचं उत्तर सांगता येत नाही। अशा प्रकारे ही सारणी आहे मित्रांनो। ही सारणी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, याचा वाटलंच तर स्क्रीनशॉट मारा किंवा पुस्तकामध्ये तुमच्या ही सारणी आहे। आता जाऊयात आपण पुढे, आपली गाडी जरा पुढे नेऊ। बघा, खालील सारणीत प्रत्येक स्तंभात एक गुणोत्तर दिला आहे, त्यावरून इतर 2 गुणोत्तर काढा। एकदम सोपा विषय, जास्त टेन्शन घ्यायचं नाही। इथं पायथागोरसचं प्रमेय आपल्याला वापरायचं आहे। बघा इथं बघा, मला कॉसची किंमत दिली बरं का, कॉस थीटा दिलेला आहे, काय दिलाय बाबा 35/37। ओके, दिलाय, इथे एक लाईन मारतो। आता कॉस दिलाय, त्याच्यावरून मला साइन काढायचा आहे आणि टॅन काढायचा आहे, 2 गोष्टी काढायच्यात। आता कसं बरं काढायचं बघा, एक लक्षात घ्या, कॉस थीटा म्हणजे सूत्र काय असतं, लगतची बाजू भागिले कर्ण। लगतची बाजू सूत्र असतं ना आपल्याकडे, लगतची बाजू भागिले कर्ण असतो आपल्याकडे, लगतची बाजू भागिले कर्ण असतो बरोबर। म्हणजे याचा अर्थ लगतची बाजू किती 35। आता समजा आपण एक काटकोन त्रिकोण या ठिकाणी आपण काढून घेऊयात, एक काटकोन त्रिकोण काढा असा, ओके, किंवा पहिला काटकोन त्रिकोण काढा, म्हणजे आपल्याला सोपं पडेल बरं का। पहिला एक काटकोन त्रिकोण काढा अशा प्रकारे, असा आपण काढला काटकोन त्रिकोण, त्याला नाव दिलं ABC, हा आपला आला थीटा बरोबर। आता कॉस थीटा काय दिले बाबा, कॉस थीटाचं सूत्र आपल्याकडे, कॉस थीटाची किंमत दिले 35/37। ओके, आता 35 म्हणजे काय बाबा, समोरची लगतची बाजू, लगतची बाजू मी लिहिलं शॉर्टकट मध्ये, तुम्ही लगतची बाजू पूर्ण वाक्यात लिहायचं, लगतची बाजू भागिले कर्ण बरोबर। आता थीटाच्या लगतची शेजारची बाजू कोण आहे, BC आहे, ही लगतची बाजू आहे बरोबर ना। म्हणजे आपल्याकडे काय बाबा, लगतची बाजू जी आपल्याकडे दिले, लगतची बाजू इथं कोण असणार आहे, थीटाच्या शेजारी BC, AC तर बाबा कर्ण असणार आहे तुमचा। ओके, मग लगतची बाजू BC बरोबर तुम्ही काय लिहा 35 लिहा, 35 के लिहा
म्हणजे एक समान गुणोत्तर 35K लिहा किंवा नुसतं 35 लिहिलं तरी चालेल. ही झाली 35K समजा. ओके. आणि भागिले कर्ण. आता कर्ण जो आहे तो आपला कोण असणार आहे बाबा, इथं याच्यामध्ये कर्ण जो आहे तो AC असणार आहे. बरं, आता AC बरोबर किती 37, मग याला म्हणा याला म्हणा 37K म्हणा. ठीक आहे, झालं. आता इथं झालं 37K. आता आपल्याला AB काढायचं बरं का. आपल्याला AB काढली की नंतर तुम्हाला साइन आणि कॉस, साइन आणि टॅनच्या किमती मिळतील. बघा लक्षात घ्या, स्टेप लक्षात घ्या. पहिली स्टेप एक काढला काटकोन त्रिकोण, त्याला नाव दिलं ABC बरोबर. त्याच्यानंतर कॉस थिटा काय दिले 35/37. मग कॉस थिटाचं सूत्र असतं लगतची बाजू भागिले कर्ण, म्हणजे लगतची बाजू 35 आहे. मग लगतची बाजू, मग थिटाच्या लगतची म्हणजे शेजारची बाजू BC आहे, तिला आपण म्हटलं 35K. आणि भागिले कर्ण आहे ना, कर्ण 37 आहे, कर्ण म्हणजे AC, त्याला आपण म्हटलं 37K. ओके. आता आपण काढू AB. मग AB काढण्यासाठी आपण काय करू, इथं लिहू बाबा काटकोन त्रिकोण ABC मध्ये कुठल्या प्रमेयानुसार, इथं लिहा पायथागोरसच्या प्रमेयानुसार किंवा सिद्धांतानुसार, काय कशानुसार लिहायचं त्याच्यानुसार लिहा. सूत्र काय असतं, कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. कर्ण आहे AC चा केला वर्ग अधिक बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. एक बाजू AB, दुसरी बाजू BC बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. AC किती आहे 37K, त्याचा केला वर्ग बरोबर. AB माहिती आहे का, नाही माहिती बाबा, मग नका लिहू. अधिक BC किती आहे, कुठं गेला BC आहे 35, मग इथं लिहा 35K चा वर्ग बरोबर. आता बघा 37चा वर्ग किती बाबा, 37चा वर्ग बघा 37 गुणिले 37 वर्ग करताना सरळ गुणाकार करा. येत नसेल तर टेन्शन घ्यायचं नाही, घाबरायचं नाही, 2 वेळा गुणाकार करून टाकायचा. 7 7 49, 7 4 4, 7 3 21, 22 23 24 25, 25 आलं, 0 घेतला, 3 7 21, 7 4 2, 3 3 9 10 11, इथं आले 9, इथं आले 6, इथं आले 3, इथं आला 1, 1369 किती 1369K चा स्क्वेअर वर्ग झाला बरोबर. आता 35चा वर्ग किती बरोबर का, AB चा वर्ग अधिक 35चा वर्ग करताना एक सूत्र आहे, एक ट्रिक आहे. 35चा वर्ग करताना 5चा वर्ग करा 25, हा K चा वर्ग आपल्या जागेवर, आणि 3 चौक 12, 1225K वर्ग. आपल्याला काढायची AB ची किंमत. AB ला म्हणायचं बाबा तू इथंच थांब, आणि 1369K वर्ग जो आहे तो अधिक आपल्या जागेवर, आणि हा 1225 अधिक आहे, इकडं आला 1225K चा वर्ग वजा झाला बरोबर AB चा वर्ग. म्हणून AB चा वर्ग बरोबर किती 1369 मधून आपल्याकडं 1225 गेले बघा. 9तून 5 गेले 4, K चा वर्ग आपल्या जाग्यावर. त्याच्यानंतर 6तून 2 गेले, आपल्याकडे राहिले 4, आणि 3तून 2 गेला 144K चा वर्ग. AB चा वर्ग बरोबर 144K चा वर्ग. मग आपल्याला AB काढायचे, म्हणून AB बरोबर सगळ्यांची काय करू, वर्गमूळ काढू. 144चं वर्गमूळ 12, K च्या वर्गाचं वर्गमूळ K, म्हणजे आपल्याकडे आलं AB बरोबर 12K. AB बरोबर काय आलं 12K आलं. आता AB ला इथं लिहा 12K. आता आपल्याला काय करायचे, 2 किमती काढायच्यात, एक आपल्याकडे साइन थिटा आणि कॉस थिटा. मग या ठिकाणी आपण काय करू, साइन थिटाचं सूत्र काय असतं बाबा, समोरची बाजू भागिले कर्ण, आणि टॅन थिटा राहिला बरं का, कर्ण. ओके. दुसरं सूत्र टॅन थिटाचं, टॅन थिटा बरोबर समोरची बाजू भागिले लगतची बाजू. मी सबा लबा शॉर्टकट मध्ये लिहिले, जागा आपल्याकडे लईच कमी असती म्हणून. साइन थिटा बरोबर समोरची बाजू भागिले कर्ण, सामने वाली बाजू को वहां लिखना है. थिटाच्या समोर कोण AB भागिले कर्ण कोण आहे बाबा, AB छेद कर्ण कोण आहे AC. AB छेद AC, अगग AC मला कुठं नेशी. हा आता AB किती 12K आहे, मग इथं लिहून टाका 12K भागिले AC किती 37K आहे, इथं लिहा 37K. K कटाप झाला, 12/13 उत्तर आलं. अशा प्रकारे हे साइनचं सूत्र, साइनचं उत्तर किती आलं 12/13. आता टॅन काय, समोरची बाजू भागिले लगतची बाजू. समोरची बाजू AB, लगतची बाजू BC. AB छेद BC. AB किती 35K बरोबर, सॉरी AB किती 12K, BC किती 35K. 12K
भागिले 35k के गेले, किती राहिले 12/35. संपला विषय. इथं लिहायचं 12/35 लिहून टाकला ना भावा, संपला विषय. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे. बघा टेन्शन घ्यायचं नाही. तर ही एक मेथड आहे, ही गणित सोडवायची. आणखी दुसरी एखादी पण मेथड असू शकते, पण मी या मेथडने तुम्हाला सांगितलं. बाजूला झालं, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. तर अशाच प्रकारे मित्रांनो, आता नंतर काय करायचं, sin θ 11/61. अशाच प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, ही बाकीची गणितं पण सोडवायची. तर बाकीची जे काही सारणीमधल्या ज्या गोष्टी आहेत त्या आता तुम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करा. आपण जरा पुढे जाऊयात, बाकी पुढची सगळी गणितं घेऊयात. या सारणीमधलं मी एक गणित घेतोय, एकच गणित घेतलं, पण ते बाकीची तुम्ही ट्राय करा. जर अडचण असेल तर मला कळवा. पण आता इथून पुढची जेवढी गणितं आहेत या सराव संचामध्ये, ही सगळी गणितं आपण घेऊ. आता सगळी लय महत्वाची आहेत, कारण या प्रकारची गणितं आपल्याला परीक्षेला येत राहतात. त्यामुळे गणितं नीट समजून घ्या. बघा एकदम सोपा विषय, 5 sin 30 अधिक tan 3 tan 45. बघा 5 गुणिले sin 30. मित्रांनो ती जी सारणी बघाशी बघितली होती ना, पुस्तक उघडा, पुस्तकामध्ये ती सारणी असेल तर ती सारणी बघा, तो टेबल बघा. मी तुम्हाला म्हटलं sin 30 ची किंमत किती येते, sin 30 बरोबर किती येतं, तर 1/2 येतं. ती सारणी मी तुम्हाला म्हटलं, तो टेबल लय महत्वाचा आहे. मग इथं लिहायचं sin 30 च्या ऐवजी लिहायचं 1/2 बरं का, आणि अधिक 3 गुणिले tan 45. tan 45 ची किंमत किती आहे त्या सारणीमध्ये, बघा tan 45 ची किंमत किती, 1 येते. tan 45 ची किंमत 1 येते, हे लक्षात घ्या. हे तुम्हाला माहिती पाहिजे. इथं लिहायचं sin 30 अंश बरोबर आपल्याला 1/2 आहे, आणि tan 45 अंश बरोबर 1 असतंय. म्हणून या ठिकाणी हे लिहिलं. आता काय करायचं, 5 गुणिले 1 5 भागिले 2 आपल्या जाग्यावर, अधिक 3 1 3. 5च्या खाली 2 आहे, पण 3च्या खाली काहीच नाही. लक्षात घ्यायचं मित्रांनो, जिसका कोई नाही होता उसका 1 होता है. 3च्या खाली काय नाही म्हणजे 1 आहे. आता तिरकस गुणाकार करा, 5 1 5 अधिक 2 3 6 भागिले 2 1 2. 5 आणि 6 11 भागिले 2. विषय संपला. 1 और 1 11. 1 और 1 2 आहे, 1 और 1 11 असं गाणं ऐकलं तुम्ही. तर 11/2 आलं. एकदम सोपा विषय मित्रांनो. फक्त ती सारणी आपल्याला माहिती पाहिजे, जी मगाशी तुम्हाला मी सांगितली होती पहिली सुरुवातीला. तर ती नीट समजून घ्या. पुढचा मुद्दा बघा, या ठिकाणी हा प्रश्न आहे. प्रश्न किती अवघड असला टेन्शन घ्यायचं नाही. आपल्याला फक्त किमती टाकायच्यात भावा. 4/5 गुणिले tan चा वर्ग 60. आता tan 60 ची किंमत किती, वर्गमुळात 3. डोक्यावर वर्ग आहे म्हणून डोक्यावर 2 कावळे. बघा लक्षात घ्या, tan 60 जी किंमत आहे आपल्याला लक्षात घ्या, tan 60 ची जी किंमत आहे वर्गमुळात 3 येते. या सगळ्या किमती तुम्हाला माहिती पाहिजेत, ती सारणी माहिती पाहिजे. अधिक 3 sin वर्ग 60. sin 60 ची किंमत वर्गमुळात 3/2 येते. हे पण माहिती पाहिजे की sin 60 ची किंमत वर्गमुळात 3/2 येते. तो टेबल नीट डोळ्याच्या समोर ठेवा, पाठ पाहिजे आपल्याला. बघा 4/5 गुणिले वर्गमुळात 3चा वर्ग नुसताच 3. इथं वर्ग राहिला बरं का लिहायचा. 3 गुणिले वर्गमुळात 3चा वर्ग 3 भागिले 2. आता बघा 4 त्रिक 12 भागिले 5 अधिक 3 त्रिक 9 भागिले 2. आता इथं कॅल्क्युलेशन करताना गडबड होते. दीर्घच गुणाकार करायचा, 12 दुने 24 9 5 45 लक्षात घ्या, आणि 5 दुने 10. आता या ठिकाणी परत एकदा लक्षात घ्या बरं का, 4/5 गुणिले tan वर्ग 60 म्हणजे √3चा वर्ग अधिक 3 गुणिले √3चा वर्ग भागिले 2. इथं 2चा वर्ग काय झाला आपल्याकडून चुकून, आपण इथं खाली 2च लिहिले, इथं 4 लिहिणं गरजेचं आहे. आपण 2 लिहिलं बरं का. वर्गमुळात 3चा वर्ग 3 केला आणि 2चा वर्ग 4 केला पाहिजे होता, तो आपण गडबडीत चुकून 2च लिहिला. आता काय होईल बघा, 4 त्रिक 12 भागिले 5 अधिक 3 त्रिक 9 भागिले 4. आता करा, 12 चोक 48 अधिक 9 5 45 भागिले 5 चोक 20. किती आलं उत्तर, 8 5 13/3. हातच्याला 1 4 2 8 आणि 1 9. 93 भागिले 20 हे आपलं उत्तर येईल. 93 भागिले 20. ओके, इथं कॅल्क्युलेशन करा तुम्ही. कॅल्क्युलेशन लय महत्वाचं आहे. गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी आली पाहिजे. ओके, गडबड करायची नाही. पुढचं गणित आपण या ठिकाणी आता बघून घेऊयात. बघा तिसरं, 2 sin 30. बघा काय करायचं, 2 लिहायचं गुणिले sin 30 ची किंमत किती, 1/2. sin 30 ची किंमत किती बाबा, 1/2. लक्षात घ्या, हे माहिती पाहिजे तुम्हाला. मगाशी म्हटलं sin 30 अंश बरोबर 1/2 कॉमा. त्याच्यानंतर आधी cos 0 ची किंमत किती बाबा, cos 0 cos 0 cos
शून्याची किंमत जी आहे ती आपल्याकडे 1 येते, हे पण माहिती पाहिजे. अधिक 3 गुणिले साइन 90 ची किंमत किती 1 येते. साइन 90 ची किंमत पण आपल्याकडे किती येणार, साइन 90 बरोबर 1. ओके, कॉस 0 आणि साइन 90 दोघांच्या किमती सारख्या असतात. आता बघा हे 2 कट होतील, 2 कट झाले म्हणजे 1 राहिला. अधिक हा 1 आणि अधिक 3 एके 3, 3 4 5 म्हणजे आपल्याकडे किती उत्तर आलं, 5 आलं. 2 साइन 30 अधिक कॉस 0 अधिक 3 साइन 90 बरोबर 5 आलं. अशा प्रकारे हा प्रश्न सोडू शकतो मित्रांनो. एकदम सोपा विषय, काय जास्त अवघड नाहीये, टेन्शन घ्यायचं नाही. बघा पुढचा मुद्दा इथे बघा, tan 60 हा इथं बघितल्यावर टेन्शन येतं काय काय मुलांना, पण टेन्शन घ्यायचं नाही. आपल्याला फक्त किमती लिहायच्या. tan 60 ची किंमत किती बाबा, वर्गमुळात 3 लिहिली बरोबर. इथं वाटलं तर तुम्ही लिहा असं tan 60 बरोबर, कारण क्योंकि tan 60 इज इक्वल टू tan 60 बरोबर वर्गमुळात 3 झालं. साइन 60 ची किंमत येते वर्गमुळात 3/2 बरोबर. आणि अधिक कॉस 60 ची किंमत येते 1/2. लक्षात घ्या, tan 60 झाल्यानंतर साइन 60 ची जी किंमत येते ती वर्गमुळात 3/2 असते आणि कॉस 60 अंशची जी किंमत असते ती वर्गमुळात 1/2 असते फक्त, बरं का. या किमती माहितीच पाहिजे आपल्याला. आता इथं काय होईल बाबा, बघा इथं कॅल्क्युलेशन करताना वर्गमुळात 3 आपल्या जागेवर आणि भागिले, इथं आपण खालचं कॅल्क्युलेशन थोडंसं वेगळं करू. ओके, बघा खालचं कॅल्क्युलेशन वेगळं कसं करायचं, इथं छेद समान आहे मग त्या दोनाला एकदाच लिहायचं आणि वर लिहायचं वर्गमुळात 3 अधिक 1 बरं का. छेद समान आहे एकदाच लिहिला आणि वर वर्गमुळात 3 अधिक 1 लिहिलं. आता पुढे बघा काय होईल या ठिकाणी, बघा हे वर्गमुळात 3 आपल्या जागेवर. आता हे खालचे जे 2 आहेत ते काय जातात, वर जातात. लक्षात घ्या, खालचे 2 वर जातात कॅल्क्युलेशन करताना. म्हणजे भागिले छेद असेल तर तो गुणिले, आपल्याकडे खालचे जे 2 आहेत ते गेले वर आणि भागिले आपल्याकडे कोण राहिलं बाबा, भागिले आपल्याकडे राहिलं √3 अधिक 1 राहिले. ठीक आहे, मग बरोबर उत्तर किती आलं, √3 गुणिले 2, 2 √3 भागिले आपले वर्गमुळात 3 अधिक 1. विषय संपला. अशा प्रकारे हे गणित जे आहे ते आपल्याला सोडवता येऊ शकतं. नीट व्यवस्थित काही गोष्टी आपल्याला समजून घेतल्या पाहिजे, सूत्र माहिती पाहिजे, तो टेबल जो आहे तो माहिती पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्याला कॅल्क्युलेशन व्यवस्थित करता आलं पाहिजे. ही व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा बघा, फायदा होईल. त्यानंतर पुढची काही गणित आहेत बघा, इथं बघा खालील किमती काढा. परत हे बघा हे एक गणित आहे, इथं एक काही किमती काढायच्या आपल्याला 5व्या गणितात. एकदम सोपं आहे. कॉस वर्ग 45 बघा, कॉस वर्ग 45, कॉस 45 ची किंमत किती, 1/वर्गमुळात 2 त्याचा केला वर्ग बरोबर. कारण आपल्याला माहिती आहे की कॉस 45 ची जी किंमत आहे, कॉस 45 अंश बरोबर 1/वर्गमुळात 2 असतं. त्याच्यानंतर अधिक साइन वर्ग 30, साइन 30 ची किंमत किती 1/2 असते आणि इथं डोक्यावर वर्ग आहे म्हणून त्याचा वर्ग केला. साइन 30 बरोबर 1/2. ह्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत. ओके, पुढे बघा 1/वर्गमुळात 2चा वर्ग, 1चा वर्ग 1, वर्गमुळात 2चा वर्ग 2 अधिक 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4. आता करा तिरकस गुणाकार, 4 एके 4 अधिक 2 एके 2 अधिक 4 2 8, 4 आणि 2 6 भागिले 8. 6 आणि 8 दोनाच्या पाड्यात येतात, मग दोघांना पण 2ने भाग लावला तर बघा 2×6 भागिले 2×4 3/4. विषय संपला. एकदम सोपं आहे मित्रांनो, फक्त फॉर्म्युले आपल्याला नीट समजले पाहिजेत. पुढे बघा पुढचं एक गणित आहे अजून. इथं बघा कॉस 60, कॉस 60 ची किंमत किती बाबा 1/2 येते गुणिले कॉस 30 ची किंमत किती येते वर्गमुळात 3/2 येते. त्या किमती लिहिल्या. अधिक कॉस 60 ची 1/2, कॉस 30 ची वर्गमुळात 3/2. त्याच्यानंतर अधिक साइन 60 ची किती वर्गमुळात 3/2 गुणिले साइन 30 ची किती 1/2. बघा आता करा कॅल्क्युलेशन. 2 बघा 1 गुणिले वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 भागिले 2 2 4 अधिक वर्गमुळात 3 गुणिले 1 वर्गमुळात 3 अधिक भागिले 2 2 4, 4 4 2 वेळा आहे त्याला एकदाच लिहा. छेद समान आहे एकदाच लिहिला आणि वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 3 वरच्यांची केली बेरीज. वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 3 2 वेळा आहे मग त्याला एकदाच लिहा वर्गमुळात 3 आणि हे भागिले 4. आता बघा 2 आणि 4 दोनाच्या पाड्यात येतात. 2 एके 2 2 2 4 बघा 2 एके 2 आणि 2 2 4 म्हणजे वर राहिले वर्गमुळात 3 खाली राहिले 2. विषय संपला. वर्गमुळात 3/2 उत्तर आलं. गणित कितीही मोठं असलं
पहिली गोष्ट आपल्याला त्याच्यामध्ये किमती टाकता आल्या पाहिजेत. किमती टाकल्या की तुमचं उत्तर ऑटोमॅटिकली येतं. किमती टाकून कॅल्क्युलेशन करणं एवढं झालं की विषय संपला. जास्त काय टेन्शन नाही. किमती टाकायच्या, कॅल्क्युलेशन करायचं, आपलं उत्तर येतं. पुढचा बघा प्रश्न बघा या ठिकाणी. पुढचा हा थोडासा वेगळा आहे. इथं तुम्हाला एक सूत्र वापरायचं आहे. जे सूत्र तुम्हाला सांगतो बघा, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. हे सूत्र लिहून घ्या. पुढच्या दोन्ही गणितामध्ये 3 नंबरचं गणित आणि 4 नंबरचं गणित या दोन्ही गणितांमध्ये आपल्याला हे सूत्र वापरायचं आहे. आणि हे सूत्र पुढच्या वर्षी 10वीला सुद्धा आपल्याला आहे. बघा एकदम सोपा विषय बघा, टेन्शन नाही. मला काय करायचं, फक्त एवढं सूत्र वापरायचं की बाबा साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. हे सूत्र वापरायचं. हे सूत्र लिहायचं. सूत्राला मस्त अशी चौकट करायची छानपैकी आणि या सूत्रामध्ये जी किंमत दिली ती टाकायची आणि जी नाही दिली ती किंमत आपल्याला काढायची. बरं का. बघा आता यामध्ये मला काय दिलं, साइन थिटा बरोबर 4/5. मग मी काय करतो, साइन थिटाच्या जागेवर लिहितो 4/5. त्याच्या डोक्यावरती एक वर्ग आहे. अधिक कॉस वर्ग थिटा जसाच्या तसा त्याची किंमत काढायची बरोबर 1. आता 4चा वर्ग 16 भागिले 5चा वर्ग 25 अधिक कॉस वर्ग थिटा आपल्या जागेवर बरोबर 1. भावांना आपल्याला काय करायचे, कॉस वर्ग थिटाची किंमत काढायची. त्याला म्हणायचं बाळा तू इथंच थांब, कुठं जाऊ नको. कॉस स्क्वेअर थिटा बरोबर 1 आपल्या जागेवर. 16/25 अधिक आहे, पलीकडे गेले वजा झाले 16/25. आता तिरकस गुणाकार करा. 25 एके 25 वजा एकाच्या खाली काय नाही म्हणजे 1 असतो. 1 गुणिले 16 16 भागिले 25 आपल्या जागेवर. मग आता आपल्याकडे काय आलं बाबा, कॉस वर्ग थिटा बरोबर, म्हणून कॉस वर्ग थिटा बरोबर 1. बघा 25तून 16 गेले 9 राहिले भागिले 25 आपल्या जागेवर जसेच्या तसे खाली. आता सगळ्यांची वर्गमूळ काढू. मग कॉस थिटा बरोबर किती, याचं वर्गमूळ काढलं कॉस थिटा. 9चं वर्गमूळ आलं 3, 25चं वर्गमूळ आलं 5, म्हणजे कॉस थिटा बरोबर 3/5 आपला विषय संपला. अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तो आपण सोडवू शकतो. बरोबर. साइन थिटा बरोबर 4/5 असेल तर कॉस थिटा बरोबर 3/5 असणार. तर एकदम सोपं गणित आहे, इतकंही अवघड नाहीये. आता आपण काय करू, या ठिकाणी अजून एक गणित बघू. हे शेवटचं गणित आहे मला वाटतं यातलं, या सराव संचामधलं. ओके बघा इथं सेम आहे. इथं काय दिलंय, कॉसची किंमत दिली, साइनची किंमत काढायची. आपलं सूत्र तेच आता दिलं होतं, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. बरोबर. याला करा चौकट. साइनची किंमत काढायची, आपल्याला काय दिली नाही म्हणून साइन वर्ग थिटा आपल्या जागेवर. कॉसची किंमत 15/17, मग इथं लिहा 15/17चा करा वर्ग आणि बरोबर 1 आपल्या जाग्यावर. आता इथं साइन वर्ग थिटा आपल्या जाग्यावरती अधिक 15चा वर्ग येतो 225. 17चा वर्ग येतो आपल्याकडं बघा 15चा वर्ग 225 लिहिला, 17चा वर्ग 289 आला बरोबर 1 आपल्या जागेवर. वर्ग करायचा फक्त. 15चा वर्ग 225, 17चा 289. आता एक काम करू, साइन वर्ग थिटाला म्हणायचं भावा तू इथंच थांब, तुझी किंमत काढायची आपल्याला. आणि हा 225 भागिले 289 अधिक आहे, पलीकडे गेला वजा झाला. 1 वजा 225 भागिले 289. एकाच्या खाली काय नाही म्हणजे 1 असतो. आता तिरकस गुणाकार. 289 गुणिले 1 289 वजा 225 गुणिले 1 225 भागिले 289 आपल्या जागेवर. मग आता काय येईल बाबा, म्हणून साइन वर्ग थिटा बरोबर 289 मधून 225 गेले बघा. 9तून 5 गेले 4, 8तून 2 गेले 6, 64 भागिले 289 289. सगळ्यांची काढा वर्गमूळ. साइन वर्ग थिटाचं वर्गमूळ साइन थिटा, 64चं वर्गमूळ 8, 289चं 17 खतरा, विषय संपला. अशा प्रकारे मित्रांनो आपण काय करू शकतो, हा जो सराव संच आहे तो आपण सोडवू शकतो. सराव संच 8.2 झालेला आहे मित्रांनो, बजावत आली. तर अशा प्रकारे आपण सराव संच 8.2 बघितला. 8.1 नसेल बघितला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. त्याचबरोबर तुम्ही सेमी इंग्लिशला असाल किंवा इंग्लिश मिडियमला असाल तर त्याची पण व्यवस्था केलेली आहे. सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मिडियमच्या व्हिडिओची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर आता आपण इथंच थांबू. पण जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी जेव्हा एखादी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे मित्रांनो. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचं जे काही प्रकरण आहे किंवा आपण संकीर्ण प्रश्न संग्रह बघण्याचा प्रयत्न करू किंवा पुढचं प्रकरण किंवा तुम्हाला विशेष कुठल्या प्रकरणावरती व्हिडिओ हवी 9वीच्या, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही तसं या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स आहे तिथं लिहा आणि सांगा किंवा 9वीच्या कुठल्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ हवी. ठीक आहे मित्रांनो. बाय सर्वांना, धन्यवाद.